तर आता आपण 25 गुंठे जागेमध्ये 1000 पक्षी पाळलेले आहे. तर ज्यांना कुणाला कमीत कमी पक्ष्यांपासून सुरुवात करायची असेल, जसं की 100, 200, 300, तर ते 1 ते 2 गुंठे जागेमध्ये होऊन जातं. कारण एका पक्षाला जे रात्रीचे निवाऱ्यासाठी जागा असते ती 1 स्क्वेअर फूट लागते आणि बाहेर फिरण्यासाठी 3 ते 4 स्क्वेअर फूटची जागा एका पक्षाला लागत असते. तर नमस्कार मित्रांनो, मी आशिष मांडवकर. मित्रांनो, आज आपण पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील गोठवडे गावात सार्थक सरांच्या पोल्ट्री फार्मला भेट देण्यासाठी आलो आहोत. तर सार्थक सर हे प्युअर गावठी कुक्कुटपालन करतात. तर याच्या अगोदर पण आपण त्यांचा एक व्हिडिओ घेतला होता, तर तो नॉर्मली बनवला होता. तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर सार्थक सर, याच्यामध्ये आपण काय काय कव्हर करणार आहोत आता? आता याच्यामध्ये आपण सर्वात प्रथम तर आता काय झालेलं आहे, गावरान कुक्कुटपालन हा व्यवसाय महाराष्ट्रात प्रचंड याने वाढत आहे. तर बरेचशा शेतकऱ्यांचं काय होतं की पक्षी घेतात, पण त्याचं संगोपन त्यांना योग्य पद्धतीने जमत नाही, त्याचं नियोजन जमत नाही. तर ते आपण या व्हिडिओत सांगणार आहे. तर पक्ष्यांचं किती पक्ष्यांपासून सुरुवात केली पाहिजे व फार्म कसा चालू केला पाहिजे, कमीत कमी खर्चात कसा फार्म करता आला पाहिजे आपल्याला. तर जे आपलं पक्ष्यांना आपण शेड तयार करतो, ते शेड कमीत कमी खर्चात कसं तयार केलं पाहिजे, त्याचसोबत जे कंपाऊंड असतं ते कंपाऊंड कमीत कमी खर्चात कसं तयार केलं पाहिजे हे आपण या व्हिडिओत दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांना शेतीला पूरक म्हणून किंवा जे गावरान कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करायचा आहे, तर त्या शेतकऱ्यांसाठी हा नक्कीच हेल्पफुल व्हिडिओ होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटद्वारे नक्की कळवा. तर आता आपण 25 गुंठे जागेमध्ये 1000 पक्षी पाळलेले आहे. तर ज्यांना कुणाला कमीत कमी पक्ष्यांपासून सुरुवात करायची असेल, जसं की 100, 200, 300, तर ते 1 ते 2 गुंठे जागेमध्ये होऊन जातं. कारण एका पक्षाला जे रात्रीचे निवाऱ्यासाठी जागा असते ती 1 स्क्वेअर फूट लागते आणि बाहेर फिरण्यासाठी 3 ते 4 स्क्वेअर फूटची जागा एका पक्षाला लागत असते. तर अशा पद्धतीचं नियोजन करून पक्ष्यांचं संगोपन करायचं. जे आता कमी खर्चात जे शेड तयार करायचं असतं, तर ते कशा पद्धतीचं केलं पाहिजे हे मी तुम्हाला दाखवतो. तिथं तुम्ही बघू शकता, आपण खाली सिमेंटचा कोबा केलेला आहे, त्याच्यावरती पत्रा लावलाय आणि ह्या पत्र्याच्या वरती प्लॅस्टिकची जाळी, मुरगा जाळी म्हणतात, आणि ह्या जाळीतनं हवा आतमध्ये जाऊ नये ह्याच्यासाठी आपण ताडपत्री लावलेली आहे. तर हे झालं आपलं कमी खर्चातलं शेड. आणि त्याचबरोबर जे आपले पक्षी असतात त्या पक्ष्यांना बाहेर सोडण्यासाठी कंपाऊंडची गरज असते. कारण आपले जे पक्षी आहे ते कुठं बाहेर जाऊ नये आणि बाहेरचे जे प्राणी आहे, मुंगूस, बोका, कुत्रे, ते आत येऊ नये ह्याच्यासाठी आपण कंपाऊंडचं नियोजन केलेलं आहे. हे नायलॉनचं कंपाऊंड आहे, नायलॉनची जाळी आहे. ते कमी खर्चात आपण कंपाऊंड केलेलं आहे आणि ती जाळी उभी करण्यासाठी आपण बांबूंचा वापर केलेला आहे. म्हणजे इथं जो आपला कंपाऊंडचा खर्च आहे हा कमी झालेला आहे. आणि त्याचबरोबर जे आपण नवीन फार्म चालू करणारे शेतकरी आहे, तर नवीन फार्म चालू करताना आपण पिल्लं घेतो आणि ती पिल्लं घेतल्याच्या नंतर आपल्याला 6 ते 7 महिने काही इन्कम नसतो. तर आपण सुरुवातीला जास्त खर्च करत बसायचं नाही. अशा पद्धतीचं कमी खर्चात शेडचं स्ट्रक्चर उभं करायचं आणि ज्यावेळेस आपल्याला त्या व्यवसायातलं इन्कम चांगला भेटन त्यावेळेस आपण खर्च करू शकतो. तर आता आपण आपलं जे मेन शेड आहे मोठ्या कोंबड्यांचं ते दाखवणार आहे. आमचा गायांचा गोठा होता, त्या गायांच्या गोठ्यात आपण फार्म चालू केलेला आहे. तर आता इथं आपण पक्ष्यांना अंडी घालण्यासाठी तेलाचे डबे लावलेले आहे आणि रात्रीच्या वेळेस पक्ष्यांना वरती बसण्यासाठी बांबूची माचोळी तयार केलेली आहे. गावरान पक्ष्यांची खासियत असते, ते पक्षी खाली बसत नाही, त्यांना बसण्यासाठी अशी उंच जागा लागते. त्याच्यावरती आपण बांबू बांधून पूर्ण तयार केलेलं आहे स्ट्रक्चर. जे आपलं शेड आहे त्या शेडला आपण सिमेंटचा पत्रा वापरलेला आहे. कारण जो आपला पत्र्याचा पत्रा असतो तो उन्हाळ्याच्या दिवसात जास्त गरम होतो आणि जे आपल्या शेडचं आतमधलं वातावरण आहे ते जास्त गरम होतं, त्यामुळे कोंबड्यांना प्रॉब्लेम येतो. तर त्यासाठी सिमेंटचा पत्रा वापरायचा, हा आपल्याला कमी खर्चात भेटतो आणि त्याचबरोबर कोंबड्यांना याचा फायदा सुद्धा होतो. आता आपल्या गावरान कोंबड्या आहे, ह्यांना अंडी देण्यासाठी सुरक्षित जागा पाहिजे असते, त्यासाठी आपण तेलाचे डबे लावलेले आहे. आता या कोंबड्या अंडी देण्यासाठी बसलेल्या आहे आणि काही कोंबड्या खुडूक बसलेल्या आहे. गावरान कोंबडीची खासियत म्हणजे ती खुडूक बसती. तर अशा पद्धतीने आपण अंडी एकत्र करतो आणि सर्व एकत्र झालेली अंडी आपण उबवण्यासाठी मशीन मध्ये ठेवतो. तर आता तुम्ही बघू शकता प्युअर गावरान अंडी आहे. तर सर, या इन्क्युबेटरचा वापर तुम्ही कशासाठी करता? ह्याचा वापर आपण पिल्ल तयार करण्यासाठी करतो. जी कोंबडी उब देते ती उभ्या इन्क्युबेटर मशीन मध्ये सेट केलेली असते, त्यातनं पिल्ल तयार होतात. आता समजा आपल्याला 500 पिल्ल तयार करायचं, तर 500 पिल्ल तयार करण्यासाठी 50 कोंबड्या बसवाव्या लागतात.
50 कोंबड्या बसवल्या तर आपली 50 कोंबड्या बसवल्यावरती 50 अंडी आपली कमी होतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या कोंबड्या आपण बसवल्या की ते खाण्यापिण्यासाठी खाली उतरल्या तर एकामेकीच्या जागेवरती जाऊन बसले तर भांडणं होतात, अंडी फुटतात, आपलं नुकसान होतं. त्यासाठी मोठे फार्मर आहे त्यांनी इन्क्युबेटरचा वापर हा केला पाहिजे फार्म. म्हणजे एकंदरीत सांगायचं झालं तर जी कोंबडी ऊब देते तर ती ऊब याच्यामध्ये सेट केलेली असते आणि असं म्हणजे एकाच वेळी आपण जास्त प्रमाणात त्याचं उत्पादन घेऊ शकतो. फुल्ली ऑटोमॅटिक असल्यामुळं मशीनचं टेम्परेचर हे ऑटोमॅटिक कंट्रोल होत असतं. त्याचबरोबर जे मशीनला अंडी लावलेली असतात ती अंडी ऑटोमॅटिक फिरत असतात, त्यामुळे आपल्याला अंडी फिरवावी लागत नाही. फक्त आपण अंडी ठेवणे आणि त्यानंतर पिल्लं बाहेर काढणे एवढंच आपलं काम असतं. या मशीनची कॅपॅसिटी 2400 अंड्यांची आहे. त्याचबरोबर आपल्याकडे एक 816 अंड्यांची एक मशीन आहे. तर मशीन मधनं पिल्लं काढल्याच्या नंतर इथं आपण त्यांची ब्रुडिंग करत असतो. तर आता इथं 8 दिवसाची पिल्लं आहे आणि इकडं 15 दिवसाची पिल्लं आहे. 1 दिवसाची आणि 15 दिवसाच्या पिल्लांची आपण विक्री करत असतो. जशी ऑर्डर असेल तसं संगोपन करून आपण विक्री करत असतो. तर आता पिल्लांना सगळ्यात महत्वाची गोष्ट असते 1 दिवसापासून 15 दिवसापर्यंत लाईट, कारण आपण बिना आईचा जीव सांभाळत असतो. तर त्यांना लाईट महत्वाची लागत असते, ऊब लागत असते. त्या ऊबसाठी आपण 100 वॅटचे, 200 वॅटचे, 1000 वॅटचे ट्यूब असे वापरत असतो. तर त्याचं नियोजन कसं ठेवायचं, जर सगळी पिल्लं बल खाली येत असेल तर त्यांना टेम्परेचर हे कमी झालेलं असतं. त्याचबरोबर जी पिल्लं आहे ती सगळी खात पेत असेल, फिरत असेल सगळीकडे, तर त्यांना टेम्परेचर हे योग्य असतं. तर हे फक्त आपण निरीक्षण ठेवलं पाहिजे, आपलं लक्ष असलं पाहिजे की आपली पिल्लं काय करतात. आता ही थाळी आहे पत्र्याची, ह्याच्या आतमध्ये आपण बल्ब लावलेले आहे. ही कशासाठी अशी वापरायची, कारण हे जे बल्बची जी उष्णता आहे ती वरती जावं नाही ती खाली जावं ह्याच्यासाठी ह्या थाळीचा वापर करायचा. तर आता आपण आपल्या शेडमध्ये सगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहे. झाडांचा भरपूर सारा फायदा होतो मुक्त संचारमध्ये कुक्कुटपालन करत असताना. तर आता काय होतं, ज्यावेळेस उन्हाच्या टायमिंगला गार कावळा फिरतो त्यावेळेस पक्ष्यांना लपण्यासाठी जागा होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस ऊन जास्त होतं त्यावेळेस पक्षी तिथं सावलीला सुद्धा येऊन बसतात. आणि त्याचबरोबर आपण शेती केलेली आहे, आपली शेती आहे, त्यामुळे आपण त्याच्यात पालक, मेथी, कोथिंबीर, फ्लॉवर, टोमॅटो हा भाजीपाला लावलेला आहे. हा आपण दुपारच्या पुढे पक्ष्यांना खायला देतो. आणि जर कुणाला तिथं शेती करणं पॉसिबल नसेल तर हॉटेल वेस्ट, भाजीपाला वेस्ट हे वापरून पक्ष्यांचं खाद्य खर्च हा कमी करू शकतो. आता आपण आपल्या पक्ष्यांना खाण्यासाठी खरबूज आणलेलं आहे. हे फळवाल्याच्या दुकानात जे वेस्ट असतं, जे खराब झालेलं मटेरियल असतं, ते आपण आपल्या कोंबड्यांना खाण्यासाठी वापरू शकतो. तर आता आपण असं कोंबड्यांना कापून टाकलं तर कोंबड्याला भरपूर आवडीने खातात, बघू शकता. लगेच आल्या सगळ्या कोंबडे खातात. आणि उन्हाळ्याच्या दिवसात ह्याचा फायदा होतो, कारण हे पाणीदार फळ आहे. जी कोंबड्यांच्या शरीरातली पाण्याची कमतरता असते ती असल्या फळांमुळे भरून निघते. तर आता गावरान कोंबडीचं वैशिष्ट्य मी तुम्हाला दाखवतो. आता इथं बघू शकता पूर्ण गाचपान आहे, त्या गाचपानात त्या कोंबडीने अंडी दिलेली आहे आणि आता पिल्लं तयार करण्यासाठी तिथं बसलेली आहे. आम्ही बघितलं त्या कोंबडीला, तर तिने 7 ते 8 अंडी दिलेली आहे आणि आता पिल्लं तयार करायला बसलेली आहे. जी आपली गावरान कोंबडी असते तिला सुरक्षित जागा पाहिजे असते, ती सुरक्षित जागा बघते आणि तिथं जाऊन अंडी देते आणि त्यानंतर मग पिल्लं तयार करण्यासाठी बसते. तर आता मी ती कोंबडी उचलून दाखवतो तिने कशा पद्धतीने अंडी दिलेली आहे आणि कशा पद्धतीची जागा केलेली आहे. बघू शकता तिने जागा केलेली आहे आणि तिथं अंडी दिलेली आहे. 8 अंडी आहे. आता ती पिल्लं तयार करणार तिथं बसून. आता इथं आपला फार्म आहे, फार्मच्या शेजारचं जे आपलं वावर आहे त्यात आपण टोमॅटो, फ्लॉवर, पालक, कोथिंबीर असं लावलेलं आहे. आता हे जे टोमॅटो आहे, फ्लॉवर आहे, पालक आहे, हे आपण कोंबड्यांना दुपारच्या वेळेस खाण्यासाठी टाकतो. आता पालकचं वैशिष्ट्य म्हणजे आपण पुढं पालक कापत गेलो ना मागणं परत फुटत जाते. ह्याच्यामुळं काय फायदा होतो की जे आपल्या कोंबड्या आहे त्यांना खाणं हे कंटिन्यू चालू असतं. एकदा कापलं खत टाकलं की परत पालक येत असते. तर आता या वावरात आपण मेथी घास लावलेला आहे. हा मेथी घास आपण कापून कोंबड्यांना टाकतो खाण्यासाठी. तर एकदा कापले की परत फुटत असतो. आता तुम्ही इथं बघू शकता तिकडं कापत गेलेलं आहे, मागं परत फुटलेला आहे. म्हणजे परत त्याला मेथी घास येतो आणि आपण परत कोंबड्यांना खाण्यासाठी वापरू शकतो. हा जो भाजीपाला आहे त्याचा फायदा कोंबड्यांना कॅल्शियम, प्रोटीन वाढतं कोंबड्यांच्या शरीरातलं. आणि याचा फायदा अंड्यासाठी जास्त होतो. अंड्याची जी साईज असते ती चांगली भेटते, अंड्याचा रेशो वाढतो. पालकमध्ये भरपूर सारा कॅल्शियम असतं, त्याच्यामुळं अंड्याचं सुद्धा उत्पादन वाढत असतं. तर असं जे खाद्य आहे वापरलं पाहिजे कोंबड्यांना. तर ज्या नवीन शेतकरी किंवा ज्यांना हा व्यवसाय सुरू करायचा आहे तर त्यांना जर ट्रेनिंग हवी असेल तर ते तुमच्याशी कशी संपर्क करू शकतात?
आता महिन्यातनं एक दिवस आपल्या फार्मवरती ट्रेनिंग असतं. हम्म. आपण हे जे खाली नंबर दिलेले आहे ह्याच्यावरती आम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. त्याचबरोबर आपलं इंस्टाग्राम युट्यूबला पेज आहे त्याच्यावरती आपण व्हिडिओ टाकत असतो. ते व्हिडिओ बघून सुद्धा तुम्ही ट्रेनिंगला येऊ शकता. महिन्यातनं एक दिवस ट्रेनिंग असतं आपल्या फार्मवरती. त्या ट्रेनिंगमध्ये आपण संपूर्ण सांगत असतो. एक दिवसाच्या पिल्लापासनं मोठी कोंबडी असतोपर्यंत त्याचं संगोपन कसं करायचं, नियोजन कसं ठेवायचं, त्याचबरोबर त्याची मार्केटिंग कशी केली पाहिजे. त्याच्यानंतर जर कुणाला 1 दिवसाची 5-7 दिवसाची किंवा 15 दिवसाची जर पिल्ले हवी असतील तर ती तुमच्याकडे उपलब्ध होतील का? आपल्याकडं पिल्लांचं उपलब्ध होऊ शकतात. आणि जे पिल्ल आहे आपण 1 दिवसाचं पिल्लू देतो, 8 दिवसाचं पिल्लू 1 लसीकरण करून देतो आणि 15 दिवसाच्या पिल्लाला 2 लसीकरण करून देत असतो. आणि त्याचबरोबर एक पिल्ल नेली की त्या पिल्लांचं संपूर्ण गायडन्स सुद्धा करत असतो. तर ज्यांना कुणाला पिल्ल बुकिंग करायची असेल 1 ते 1.5 महिना अगोदर पिल्लांची ऑर्डर द्यावी लागते, कारण आपल्याकडे बुकिंग असल्यामुळं अगोदर ऑर्डर द्यावी लागते. आपण फक्त आपल्याच फार्मवरची अंडी तयार करून त्याची पिल्ल तयार करतो. ओके. आणि जर काही शेतकरी जर तुमच्याकडून पिल्ले घेऊन गेले तर त्यांना जर बाहेर विक्री न करता ते तुम्हाला द्यायचं असतील तर तसं पण काही करू शकतात का, म्हणजे मोठी करून? आता आपल्याकडून जर पक्षी घेऊन गेले असेल तर त्यांनी अंडी दिली तर आपण अंडी घेतो, किंवा पिल्ल तयार करून दिली तर पिल्ल घेतो. नाहीतर मग डायरेक्ट मोठे पक्षी दिले तर ते पण आपण घेऊ शकतो. ओके. तर आपलं लोकेशन आहे पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील घोटवडे गाव. ज्यांना कुणाला ट्रेनिंगसाठी व फार्म बघण्यासाठी यायचं असेल तर गुगल मॅपला सार्थक ॲग्रो फार्म जरी टाकलं तरी आपल्या फार्मवरचं लोकेशन येतं. त्याचबरोबर जे हे कॉन्टॅक्ट नंबर आहे ह्याच्यावरती कॉन्टॅक्ट